नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आज आपण नववी इतिहासाचा पहिला धडा इतिहासाची साधने पाहणार आहोत. आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. यावर्षी आपण आज स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने व प्राचीन मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत. लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो. आधुनिक काळात आपण आज प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते. या साधनांच्या मदतीने आपण आज इतिहासाचे लेखन करता येते. लिखित साधने. खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. लिखित साधने: वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅजेट, टपाल तिकिटे, कोशावाज्ञम इत्यादी लिखित साधनांमध्येचे उदाहरण आहेत. माहीत आहे का तुम्हाला? ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते. भारतात उदागीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. अर्थात असे झाले तरी छापील माध्यमांमध्ये सामर्थ्य अजूनही कायम आहे. वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रात येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या, पुरवणाऱ्या असतात. छापील माध्यमात चळवळीची मुख्य पत्रे, राजकीय पक्षांची दैनिके व साप्ताहिके, मासिके, वार्षिके महत्त्वाची असतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुराव्या काढतात. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख, वृत्तपत्रे पुरवलेले आहेत. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंट्स ऐवजी उपग्रहण प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. माहीत आहे का तुम्हाला? छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते. उदाहरण: माहिती व प्रसारण खात्याचे इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार केला आहे. या ग्रंथात भूमिलोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसारामध्ये मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रांमधील घटनांचा आढावा, सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा समावेश आहे. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे शक्य होते. टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेली आहेत. तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयांतील
नाविन्य, रंग संगती यांमुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकिटे काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. माहीत आहे का तुम्हाला 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांची इंडियाज स्टॅम्प जनरलचे संपादन केले. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्रहण ब्युरोचे ते संस्थापक होत. त्यांची एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. या विषयांवर पुढे त्यांनी पुस्तके लिहिली. या छंदाला त्यांनी राष्ट्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांना मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. येथे आपण पाहू शकतो की जाल कूपर टपाल तिकिटाचे उदाहरण. भौतिक साधने. खालील दिलेल्या साधनांचा समावेश भौतिक साधनात होतो. भौतिक साधने: नाणी, प्रार्थनास्थळे, दैनंदिन वार्तातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तुसंग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य. नाणी. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. नाणी 1950 पासून ते आजतागायतची नाणी अत्यंत वापरलेली धातू, त्यांचे आकार, त्यांच्यावरील विषय वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. उदाहरण: लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी, संग्रहालये. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या राज्यांची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तुसंग्रहालये आहेत. त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरण: मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय. सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालये उभारतात. ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ: नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, आडकित्ते, क्रिकेटचे साहित्य, मौखिक साधने आणि साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. उदाहरणार्थ: संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोक शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत आहे. असे. दृकश्राव्य साधने. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाळ इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. विविध देशी व परदेशी वाहिन्या. उदाहरणार्थ: हिस्ट्री चॅनल, डिस्कव्हरी. एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आवाहन या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे. बर्फाचे तट पेटूनी उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, असुरांचे पदभ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे, अशा घडीला क्रोन करंटा तटस्थेचे दूर खळे, कृतांत ज्वाला त्वेचाशी ना कोणाच्या हृदयात जळे, साममंत्र तो सरे रणाची नौवत आता धडधडते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओळखते. अशाच प्रकारच्या अनेक घटनांवर आधारित लिहिलेल्या साहित्याचा शोध घ्या. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FITT. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण
कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपत्रे इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवोदपट डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपत्र व अनुभवोदपट उपयोगी आहे. FTIIचे बोधचिन्ह करून पहा. देशभक्ती या विषयाचे संबंधित कोणकोणते चित्रपट तुम्हाला ठाऊक आहेत? तुम्हाला आवडलेल्या एका चित्रपटाचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा अपुरी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन ते मोबाईल. या प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी आले होते. हे जेवढ्या वेगात आले तेवढ्या वेगात ते संपुष्टात आले. आंतरजालावर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. परंतु माहितीची सत्यता यथार्थात तपासून घ्यावी लागते. इतिहास सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झाले आहे. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरांवर होताना दिसतात. ते आपणही करूयात. सबस्क्राईब करा ऑनलाईन एज्युकेशन. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.